आणि ती खूप भारी रिॲक्शन देते फंबल झालं की. फॉर एक्झाम्पल डाएट कॉन्शियस कोण आहे? मला करायचं असतं पण होत नाही. ओके, आता मी तुमच्याकडनं काही कन्फेशन्स जाणून घेणार आहे. एकमेकींबद्दलचे क्वेश्चन्स आहेत किंवा हे कोण करतं हे मला सांगायचं आहे. सेटवर उशिरा कोण येतं दोघींपैकी? नाही, आम्ही On ऑन time. टाइमच असतो. प्रँक करण्यामध्ये कोण माहीर आहे? नाही, अजून तरी तरी नाही. आता गडबड चालू आहे शूटची, त्यामुळे आम्ही खूप Focus. शूट करतोय. पण गिवन अ चॉईस कोण असेल प्रँकमध्ये मास्टर, की कोण प्रँक करू शकेल दोघींमधनं? दोघी पण करू आम्ही तसं. सारखा टचअप कोणाला लागतो दोघींपैकी? सगळ्यांनाच लागतो आता, कारण खूप घाम येतोय, त्याच्यामुळे खूप गरम सगळ्यांनाच होतंय. टचअप लागतो. हो, डायलॉग्स कोण विसरतं? मी कधी कधी विसरते, फंबल पण होतात कधी कधी. आणि ती खूप भारी रिॲक्शन देते फंबल झालं की. फॉर एक्झाम्पल ते येऊन जातं तेव्हा. ओके, कोणाला झोप अनावर होते? खूप झोपायला खूप आवडतं. मला कमी आहे झोप बेसिकली, पण आता सध्या कंटिन्युअस शूट चालू आहे ना, सो 5 मिनिटं मिळाले तरी आम्ही झोपतो किंवा एकमेकींना पण थोडंसं रेस्ट सांगतो पण इम्पॉर्टंट आहे. की 5 मिनिटं आहेत तुला, तू झोप म्हणून. ट्रेंड फॉलोवर कोण आहे? इंस्टाग्रामवर नवीन ट्रेंड आलं की ह्या व्यक्तीला माहीतच असतं पहिले. दोघी पण. हो. डाएट कॉन्शियस कोण आहे? प्राजक्ता? मी एवढी नाही. मला करायचं असतं पण होत नाही. कोणाला राग पटकन येतो? माहिती नाही दोघींनाही अजून. नाही अजून, म्हणजे आम्ही आता जेवढं ओळखतो तेवढं तर कूल आहोत. हो, आणि पेशन्स आहेत तेवढे तसे. पेशन्स खूप आहेत. ओके, जर भांडण झालं तर पहिले सॉरी कोण म्हणेल दोघींपैकी? दोघी. दोघी. ओके, रोज चमचमीत जेवण कोणाला लागतं? मला ती खूप स्पायसी खाते, खूप स्पायसी मला खाते. खूप आवडतं स्पायसी. म्हणजे मी जर कधी लाडू किंवा काही स्वीट आणलं तर ती त्याच्यानंतर पण स्पायसी मागते. सो ती खूप मग ती स्पायसी. मला चकली देते. बॅलन्स करतात दोघी पण. ओके, आता मला दोघींपैकी म्हणजे एकमेकींबद्दलची एक अशी गोष्ट सांगायची जी कोणाला माहिती नाही आहे. ती खूप रेअर क्वालिटी आहे अँड दॅट इज अ गुड क्वालिटी ॲक्च्युली, जे तुम्हाला आता एकत्र काम केल्यावर समजते की अच्छा ही एक क्वालिटी आहे जी आपल्याला घ्यायला आवडेल आपल्यामध्ये. ही प्राजू खूप काळजी घेते. लाईक काहीही झालं, मला आता मी पडले त्या दिवशी आणि मला सॉलिड लागलं आहे गुडघ्याला, पण तिचं पहिलं असं होतं की नाही, पहिलं तू हळद हे कर ते कर, गरम कर आणि मग ते लाव. तिने 4-5 वेळा तिचं मला सांगायचं होतं आणि मी अशी हां हां हां. खूप काळजी घेणारी आहे ती. थँक्यू. आणि मला तिच्याबद्दल खूप फोकस्ड असते ती. म्हणजे की जेव्हा आता बऱ्याचदा आमचं असं डायलॉग चालू असताना किंवा शूट चालू असताना असं मी खूप हसतो, काही जोक वगैरे होतात, तर ती पटकन माझ्यापेक्षा ती लवकर फोकस्ड होते. आणि असं तिचं की काही झालं तरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय वगैरे असं चालू होतं लगेच. सो मला ती क्वालिटी खूप आवडते तिची, की पटकन फोकस्ड होणं त्या पॉईंटला. कारण मला एकदा हसू सुरू झालं की कंट्रोल होत नाही. मला कालच आमचं कंट्रोल नाही झालं. 12 वाजता पॅकअप झालं आणि आम्ही 11:30 वाजता शॉर्टमध्ये इतकं हसत होतो. त्यामुळे ते जरा स्वतः कंट्रोल करणं गरजेचं असतं कधी कधी. पण ह्यावरून एक कळलं की गौरी तू क्लमझी आहेस का खूप? कारण का नाही नाही नाही, मी अजिबात क्लमझी नाही आहे. मी खूप नेटकी आहे. मग गो, मला आवडतं सगळं परफेक्ट. आणि रिसेंटली प्राजक्ता तू एक रील शेअर केलीस, तुझ्या सासरी सगळ्यांनी मालिका पाहिली एकत्र मिळून, किती ग्रेटफुल फील होतं. आणि मगाशी गौरी तू सुद्धा कॉलवर सतत अपडेट्स घेत होती की कसं झालं एपिसोड. आय मीन मी एक जस्ट ऐकलं, कानावर पडलं. सो त्याबद्दल काय सांगाल? पहिल्या एपिसोडबद्दल सगळ्यांचे रिॲक्शन्स कशा होत्या घरच्या? प्राजक्ता? खूप छान रिॲक्शन्स होत्या. अनएक्सपेक्टेड होता सगळ्यांकडनंच रिस्पॉन्स. आणि मी तर 5 वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर येते, सो खूप लोक एक्सायटेड होते. आणि बेसिकली फर्स्ट एपिसोडसाठी तर खूप जास्त, कारण कशी स्टोरी आहे, आमचं लुक कसं दिसेल, या सगळ्या गोष्टी लोकांना खूप आवडत होत्या बघायला. कारण ज्या पद्धतीने प्रमोशन चालू होतं, ज्या पद्धतीने सिरियल लॉन्च झाली, त्यामुळे तर अजून एक्सायटेड होते. सो आफ्टर फर्स्ट एपिसोड म्हणजे माझ्या सासरी पण खूप मोठी स्क्रीन लावली होती. सगळे फॅमिली, म्हणजे माझी खूप जॉईंट फॅमिली आहे, खूप लोक आहेत. सो सगळ्यांनी एकत्र बसून तो फर्स्ट एपिसोड बघितला आणि सगळ्यांना आवडला तो एपिसोड.
त्यामुळे नॉट ओन्ली माझं कॅरेक्टर एकटीचं, सगळेच कॅरेक्टर्स खूप आवडले. त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स फक्त पुणे मुंबईने तर संपूर्ण महाराष्ट्रातून येतो आहे. लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया येत आहेत की खूप छान स्टोरी आहे. 2 बहिणींची जी गोष्ट आहे ती लोकांना आवडते आहे. आता जे काही एपिसोड्स म्हणजे आवडेल मला ही गोष्ट मेन्शन करायला की 9 वाजता रात्री स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका सगळ्यांना बघायला मिळते. पण त्याच्या आधीच जेव्हा जिओ हॉटस्टारवर हा एपिसोड येतो तेव्हाच तो एपिसोड बघतात लोक. इतकी क्युरिओसिटी आहे लोकांना आणि परत इव्हिनिंगला बघतायत. सो हे बघून ऐकून खूप छान वाटतं. माझी पहिलीच सिरियल आहे त्यामुळे सगळेच एक्सायटेड होते. माझ्या दोन्ही फॅमिलीज एक्सायटेड होत्या आणि तेच प्राजू म्हणाले तसं माझ्या दोन्ही फॅमिली 2दा बघतायत, सकाळी पण एकदा आणि रात्री पण एकदा. आणि रिस्पॉन्स खूप चांगला होता. मला आई पप्पा माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचे फोन आले आणि त्यांना पण खूप आवडला आहे. सो एक्सायटेड आहे मी.